अभिनेत्री शेफाली जरीवालाचा 42व्या वर्षी मृत्यू झालाय। काल रात्री अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला अंधेरीतल्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। तिचं पार्थिव आता कुपर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलंय। तिचे कुटुंबीय सध्या कुपर रुग्णालयात दाखल झालेत। तिच्या मृत्यूचं नेमकं असं कारण समोर आलेलं नाहीये। अर्थात सकाळी फॉरेन्सिक विभागाच्या टीमने तिच्या घरी तपास केला आणि त्यानंतर तिचा पती पराग त्यागीसह 4 जणांचा जबाबही नोंदवला। बिग बॉस आणि काटा लगा या गाण्याने शेफालीला प्रसिद्धी मिळवून दिली होती। आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या घरी अंबोली पोलिसांचं पथक पोहोचलंय। शेफालीच्या घरी कोण कोण आलं याचा तपास केला जातोय। सिक्युरिटी केबिनमधील नोंदींचा फोटो पोलिसांनी नेलेला आहे। तसंच शेफालीच्या मृत्यूच्या कारणांचा पोलिसांकडून सध्या शोध घेण्यात येतोय। तर शेफाली जरीवाला कोण होती, कशामुळे ती प्रसिद्ध झाली होती, आपण पाहूयात। 15 डिसेंबर 1982चा शेफालीचा जन्म होता। कम्प्युटर ऍप्लिकेशनची पदवीधर होती। 2008च्या बुगी बुगी कार्यक्रमाद्वारे तिने पदार्पण केलं होतं। मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून अनेक अल्बम्स आणि चित्रपटातही काम केलं। 2019च्या बिग बॉस 13 मध्ये तिचा सहभाग होता। 90च्या शतकात काटा लगा या गाण्यामुळे शेफाली प्रसिद्धीच्या झोतात आली होती। नजबलिये 5 आणि नजबलिये 7 मध्ये तिचा सहभाग होता। बेबी कमना या वेब सिरीजमध्ये श्रेयस तळपदे सोबत तिने काम केलंय। शैतानी रस्में मुझसे शादी करोगी या चित्रपटात तिने काम केलंय। म्युझिशियन हरमीत सिंग बरोबर 2004 मध्ये तिचा विवाह झाला होता। हरमीत शेफालीचा 2009 मध्ये घटस्फोट झाला। 2015 मध्ये पराग त्यागी सोबत शेफालीचं लग्न झालं आणि 27 जून 2025ला हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आलेली आहे। शेफाली गेल्या 15 वर्षापासून मिरगीच्या त्रासाने त्रस्त होती। तिच्यावरती उपचार सुद्धा सुरू होते। फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचे मेडिकल रिपोर्ट्स पण ताब्यात घेतलेत। तसंच शेफाली 5 ते 6 वर्षापासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती। शेफालीवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती स्वतःच दिली आहे। शेफाली अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती आणि या उपचारादरम्यान ती 2 प्रकारच्या गोळ्या घेत असते। मात्र शेफाली घेत असलेल्या औषधांचा हृदयविकाराशी संबंध नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तसंच शेफाली निरोगी होती आणि तिने कुठल्याही पद्धतीच्या आजाराची माहिती दिली नव्हती असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे। दरम्यान बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या 3ऱ्या कंटेस्टंटचं हृदयविकाराने निधन झालंय। अभिनेत्री शेफाली जरीवालाचा काल हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं मानलं जात आहे। अजूनही त्याच्यावरती अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। सिद्धार्थ शुक्लाचं सप्टेंबर 2021 मध्ये हृदयविकाराने निधन झालेलं होतं। सिद्धार्थ आणि शेफाली दोघंही बिग बॉस 13चे कंटेस्टंट होते आणि बिग बॉस 14ची कंटेस्टंट सोनाली फोगटचंही 2023 मध्ये हृदयविकाराने निधन झालं होतं। बिग बॉस लोकांच्या घराघरात पोहोचलेला आणि अत्यंत लोकप्रिय अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे। इथे विविध सेलिब्रिटीजना वावरताना लोक बघत असतात, परंतु यातले 3 सेलिब्रिटीज आतापर्यंत हृदयविकाराने गेलेले आहेत। आणि अभिनेत्री शेफालीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना दिल्याची माहिती आता कळतेय। अभिनेत्री शेफालीच्या पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि हा रिपोर्ट आता पोलिसांना हस्तांतरित करण्यात आलेला आहे असं कळतंय। आतापर्यंत तरी शेफालीच्या बाबतीमध्ये तिला मिरगीचा आजार होता आणि तसंच ती अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती। कदाचित तिचा हृदयविकाराने मृत्यू झाला असावा असे अंदाज आहेत।